जाहीरनाम्यात भाजपनं म्हटलं होतं, अमित शहानी म्हटलं होतं की आम्ही सोनार बांगला करू, तसा आमचा रोडमॅप असणार आहे. तुम्हाला आनंद होत असेल, तुमच्या पक्षाची तिथे सत्ता येणार आहे. सोनार बांगला म्हणजे सुवर्ण बंगाल आम्ही करू. काय स्वप्न असणार आहे भाजपचं? निश्चितपणे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं जिथं जिथं म्हणून ज्या राज्यांमध्ये सत्ता आलेली आहे त्या सत्तेतल्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं आमूलाग्र अशा पद्धतीचा बदल झालेला आहे, त्या राज्याचा चेहरा बदललेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला मूलभूत सुविधा ज्याला आपण म्हणतो त्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. डबल इंजिनचं सरकार असल्यामुळं केंद्र सरकारच्या योजना आणि राज्य सरकारच्या योजना मिळून तिथल्या लोकांचं आर्थिक जीवनमान ज्या पद्धतीने उंचावलेलं आहे त्याच पद्धतीनं त्याला जर आपण तुलना केली, शेजारचं आसाम राज्य असेल किंवा आता बिहारमध्ये झालेली प्रगती असेल, उत्तर प्रदेशमध्ये झालेली ही प्रगती असेल, म्हणजे आणि नॉर्थ ईस्ट मध्ये जे आमचे जिथे जिथे पण भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं प्रगती झालेली आहे, विकास झालेला आहे, तो दिसण्यासारखा विकास आहे. आणि तिथल्या लोकांचं जीवनमान ज्या पद्धतीने उंचावलंय, सर्वांच्या अर्थानं बेरोजगारी असेल, तिथल्या सुखसुविधा असतील, लोक कल्याणाची कामं असतील, या सगळ्या गोष्टी इथं झालेल्या असल्यामुळं की तशाच पद्धतीचा विकास आम्ही पश्चिम बंगालमध्ये करू. तुम्ही ज्यांच्या विश्वासावरती म्हणजे तिथं तुम्ही त्यांच्या हाती सत्ता दिलेली होती त्यांनी 15 वर्षामध्ये तुमचं काहीच केलं नाही. उलट डाव्यांनी तर या पश्चिम बंगालची वाट लावून टाकलेली आहे. या देशामध्ये सर्वात दरिद्री आणि म्हणजे देश जर राज्य जर कुठला असेल तर तो पश्चिम बंगाल आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये तिथल्या बंगाली लोकांचा जर विकास जर करायचा असेल, विकास व्हायचा असेल तर त्याला भारतीय जनता पार्टीला आपण तुझी सत्ता दिली पाहिजे. तुम्ही आमच्या हातामध्ये एकदा सत्ता देऊन पहा. मग सर्व अर्थानं अनेक केंद्रातल्या योजना असून सुद्धा त्या पश्चिम बंगालमध्ये केवळ म्हणजे दुश्वासापोटी त्या तिथं ममता बॅनर्जी राबवायच्या नाही, घ्यायच्या नाही, लोकांना केंद्र सरकारच्या योजनांचे फायदे ते द्यायच्या नाही. आणि त्यामुळे सुद्धा लोकांच्या मनामध्ये तो एक राग होताच आणि कुठंतरी पर्याय शोधत होता. पण ज्या खोट्या मतदारांच्या माध्यमातून ममता दीदी तिथं जे सत्तेवर येत होत्या त्यालाही या निवडणुकीमध्ये SIRच्या माध्यमातून फार मोठा आळा बसला. आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीचा ज्याला आपण म्हणतो विजय या निवडणुकीमध्ये होताना दिसतोय आपल्याला. आणि लोकांना विश्वास वाटतोय केंद्रामध्ये ज्या पद्धतीनं गेली 12-13 वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातलं सरकार काम करतंय आणि ज्या पद्धतीने देशाचा विकास होतोय, या केंद्रातल्या सरकारनं केवळ देशात नाही तर जगामध्ये एक भारताचा लौकिक वाढवण्याचं काम केलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर स्वातंत्र्याच्या काळाच्या नंतर काँग्रेसची 60-65 वर्षाची सत्ता या देशात होती, पण त्यांनी असा पद्धतीचा विकास कधीच पाहिलेला नव्हता. ज्या पद्धतीने रस्ते असतील, पूल असतील, धरणं असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा असतील. आणि तिसरी गोष्ट अशी म्हणजे हे सगळं करत असताना ह्युमन बिईंग म्हणून म्हणजे सामाजिक समरसता असते किंवा समता असेल, स्त्रियांना 33% आरक्षण ही भूमिका केवळ भारतीय जनता पार्टीची केवळ सरकारपुरती नाही, सत्तेतलीच नाही तर संघटनेमध्ये सुद्धा आज भारतीय जनता पार्टी हा पहिला पक्ष आहे की ज्यांनी महिलांना 33% आपल्या संघटनेमध्ये सुद्धा आरक्षण ठेवलेलं आहे. आणि आत्ताचा नुकताच जो काही नारी वंदना विधेयकाच्या संदर्भामध्ये लोकसभेमध्ये आणि जो म्हणजे विरोध झाला आणि तो तृणमूल काँग्रेसच्या म्हणजे ममता दीदींनी जो विरोध केला